आज आपण आलेलो आहेत जालना जिल्ह्यातील छोट्याशा एका गावामध्ये. खडका म्हणून एक गाव आहे, त्या गावामध्ये आलेलो आहेत आणि तिथे आपल्याला एक अचंबाची गोष्ट भेटलेली आहे आणि आपल्याला एक अनिता ताई एक तिथले जे काही रियालिटी घडलेले आहे ते सांगणार आहेत. तर प्लीज आपण सर्वांनी त्यांना त्यांचे जे सांगतात ते खरी कहाणी आहे ते ऐकूया. कुठे राहता तुम्ही? आम्ही खडकाला राहत होतो. अच्छा, खडका तालुका घनसंगी आणि जिल्हा जालना. मग काय झालेलं तुमची ते काय झालेलं? आमच्या खडक्यामध्ये एक गोसाई होता, तर आमच्या घराच्या बाजूलाच आहे ते. म्हणजे तुमच्या घराच्या बाजूलाच गोसाई, म्हणजे तुम्ही तो बघितला का? घरातच आहे तो. हा. तर ते असं समज ते मग तो गोसाई काय म्हणतोय, काय कोणी कोणाला काय त्याने काही अचंबा घडलाय का? आचमा म्हणजे त्यांनी पहिल्यांदा त्यांच्या घरामध्ये मूळ बाळ बसत नव्हते, समज लेकरं बाळ. म्हणजे ते तिथं कोणची बाई गरोदर राहतच नव्हती? गरोदर म्हणजे त्यांच्याच घरात होता, तर त्यांच्याच घरातलं कोणीच समज आता त्यांच्याच घरात तर दुसरं कसं येऊन. अच्छा. हा. तर त्यांच्या घरातले कोणतेच लेकरं बाळ बचत नव्हते वाचतच नव्हते. तर त्यांनी दवाखाना केलता? दवाखाना हे केलता, पण काही गुण नाही आला त्यांना. अच्छा, मग काय झालं? असं थोडं बाहेर दाखवलं. बाहेर म्हणजे महाराजांकडे जाऊ? हा, थोडं बाहेर दाखवल्याच्या नंतर मग त्यांना जरा फरक वाटला. मग त्याच्यावर त्यांची 3 लेकरं बसले. तर म्हणजे त्याच्यानंतर त्यांना 3 लेकरं झाले, ते कुठेतरी दाखवलं. अच्छा, त्यांनी कुठं कोणत्या गावाला दाखवलं होतं? ते काय सांगता येणार नाही. अच्छा. मग नंतर पण त्यांनी सांगितलं की बाहेर दाखवले, समज महाराजांना दाखवल्याच्या नंतर त्यांना 3 मुलं झाले. मग ते महाराज काय म्हणला, त्यांना कसं माहिती की तिथे गुप्त झाले म्हणून? म्हणजे असे महाराज लोक यायचे तर ते सांगायचे ना कोणी की इद गोसाई. तर मग त्यांच्या आईच्या अंगात यायचा, त्यांना धडधड दिसायचा तो. अरे बापरे. म्हणजे त्याच्या जिला लेकर होत नव्हते तिच्या अंगात यायचा का त्यांच्या सासूच्या? अच्छा, सासूच्या अंगात यायचा आणि धडधड दिसायचा. आणि त्यांना ते चिल्लीम मागायचा, परत ते हे मागायचा. चिल्लीम म्हणजे चिल्लीम असं काहीतरी असते, असं फुकायचं. ते मागत होता. तर मग ते दर महिन्याला त्याला द्यावाच लागत होत. अरे बापरे, दर महिन्यातच? पण प्रत्यक्षात ते चिल्लीम ठेवायचे जिथं ठेवायचे, आता हातात तर देणार नव्हते. सामने दिसायचा तिला. अरे बाप, म्हणजे त्याच्या हातात द्यायचे चिल्लीम? आणि तो म्हणायचा तुला हे. बाकीचे दुसऱ्याला दिसत होता का? दुसऱ्याला नव्हता दिसत. आणि मग ते चिल्लीम दिलेली तर दिसत असेल ना दुसऱ्याला? हा, वडताना दिसत होता, असं चिल्लीम दिसत होते, अशी ती वाढली ना. अरे बापरे, दिसत होती, पूर्णाला दिसत होती, कोणाला पण. म्हणजे अशा हवातच दिसत होती? हा, अशी म्हणजे कोपऱ्यामध्ये राहायचं ना ते, अंधारामध्ये ते नुसतं चिलमीचं दिसायचं. अरे बापरे. तर ते पाहायचे सगळेजण, आणि मग सगळ्याला माहिती झालं की इथं आहे म्हणून सनी. तसं करता 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 मग ते म्हणले की तुम्हाला हे घ्या, धन घ्या. म्हणजे धन काय होतं? धन म्हणजे त्याच्या खाली कडायात 7 आणखीन बी आहेत? अजून बी नाहीत. कोणीच नाही काढलं ते धन कोणीच नाही काढते तर ते सरकत आहे बाजूला. अरे बापरे. तर त्याच्यात नशिबात होत ते. ती काय झालं मग ते तसं करून करून मग नंतर काय झालं? त्यांची मुलं वाचले का नाही? त्यांचे मुलं नाही वाचले. त्यानंतर ते पहिलं मुलं मागत होत, ते म्हणत होते जे काय एक पहिला मुलगा झाला का ते द्यावं लागेल. अरे बापरे, म्हणजे जे पहिलं त्यांच्या घरात खानदानीमध्ये पहिला जे मुलगा होईल, मुलगा मुलगी काही असू, जे बाळ पहिलं होईल ते त्यांचं. बघा, धन काय सोपं नसतंय. जे पहिलं त्यांच्या म्हणजे असं ते मागत होते की जे तुमच्या घरामध्ये पहिलं बाळ होईल, जे काही हो, जे पहिलं होईल ते त्यांना बळी देणं लागणार, असं त्यांचं ते धनाची इच्छा होती. मग नंतर मग त्या 7 काड्या होत्या, 7 काड्याचं मग काय झालं? मग त्यांचं काय झालं? 7 कडायात ना, तर मग ते झालं त्या अशा पांगत चालल्यात का? म्हणजे त्यांच्या त्या घरामध्ये परत कोणी नाही राहिलं का? म्हणजे त्या घर असं मोठं होतं ना, तर त्याच्या ते म्हणजे ते लोक सोडून गेले ते घर. घाबरू लागले होते राहायला? घाबरू लागले म्हणजे आता ते त्यांचं मोठ्या पोराचाच बळी मागत होते, लेकराचाच.
मग ते सोडून गेले. त्याच्यानंतर परत ते म्हणले की आता गेला असं कोकड तरी. हा. मग ते परत आले तिथं. म्हणजे मोठा वाडा होता त्यांचा. गेल्याच्या नंतर परत आले ते तिथं. हा. तर मग त्यांना दुसरीकडेच बाहेर गावाला गेल्याच्या नंतर एक मुलगा वाचला होता त्यांचा. अच्छा. हा. ते मुलगा वाचला होता. म्हणजे त्यांना जोपर्यंत दुसरीकडे गेले तेव्हाच त्यांना एक मुलगा राहिला. हा. अच्छा. ते मुलगा होता तर मग आता ते लग्नाला आला होता समज. म्हणजे मोठा होऊस तर तिकडेच राहिले, बाहेर गावालाच राहिले मोठा होऊस तर. मग ते नंतर आले तिथं आल्याच्या नंतर मग त्यांचं लग्न जमलं. त्या मुलाचं लग्न जमलं. तर मग तेव्हा पण ते असेच लय खळा म्हणजे असे बाहेर गावचे हे पाहुणे जमा झाले लग्नाच्या टायमाला. तर मग त्या टायमाला पण असे समज त्या एकदा वाजला असं झोपलेले होते सगळेजण. तर खळखळ वाजू लागलं. म्हणजे सगळ्यालाच ऐकू आले का? समज 2-4 जणांना जे त्या घरात झोपलेले होते का त्यांना आवाज आला. खळा आवाज आला. आणि मग ते म्हणे की असं काय वाजायला लागले. मग ते उठून भिवू लागले. तर मग तिला माहित होतं की चिल्लीम मागत असते म्हणून सनी. मग तिच्या कानात आवाज येत होता की मला चिल्लीम दे. मग ती उठली. म्हणजे 20-25 वर्षाच्या नंतर तिकडे जाऊन राहिले तरी बी नंतर आल्याच्या नंतर पण ते चिल्लीमच मागत होतं. तर मग ती म्हणे मी इतके दिवस तिकडे राहिले तोपर्यंत कोणी दिली तुला चिलीम? तुम्हाला कवा झालं की चिलीम मागतोस, कवा झालं की चिलीम मागतोस? तर ते म्हणे मी तुला सोडणारच नाही म्हणे. तू कुठं जाऊन परत जर आलीस तरी बी मी हेच करणार, नाही तर मी त्या संग तिकडे येणार. आता एकच निर्णय आपल्याला. तर मग ती तसं करून ती म्हणू लागली. ते म्हणू लागला की बघ म्हणे काय करायचंय तर ती म्हणे आपल्यावाल्या लेकराचं ते सगळा सुखी संसार चालू दे. तुला काय करायचंय, काय मागतोस तू असं. म्हणजे मेन मुद्द्यावर आली ती. तर ते म्हणू लागले की मला काही नाही, मला फक्त हे पाहिजे. काय पाहिजे? तर मग तू ते काय केलं? मग त्यात ते म्हणत होता समज मोठ्या पोराचा बळी पाहिजे. मग आता त्याचं तिचं पोरग तर मोठं झालं होतं. मग त्याचं लग्न झाल्याच्या नंतर मग ते म्हणे मला तुझ्यावाला लग्न सोयीनं होऊ दिलं का त्यांनी? सोयीनं नाही ना, म्हणजे आता सगळ्या लोकांना खळा आवाज येत होता. रिअल मध्ये येत होता? रिअल मध्ये खरंच खळा आवाज येत होता. तर मग ते म्हणू लागला की मला तू सांग की तू लग्न केलं तिकडं, मी तुला पहिलंच पोरग मागितलं होतं म्हणे. पण ते पोरग तर नाही दिलंस. पण आता लग्न झाल्याच्या नंतर मला पहिला मुलगा तुझ्या लेकाचा द्यावा लागेल. म्हणजे नातू. तर मग ती म्हणे मी नातू हे काहीच देणार नाही. तर ते म्हणे घे काय करायचं करून, तुला घे काय करायचं तर करून. तर मग त्याने तिथं तिला खाली दाबलं आणि ती मरून गेली. मरून गेल्याच्या नंतर मग ती त्याने मग ते लग्न दुसरीकडे समज जाऊन पोराचं लग्न दुसरीकडेच केलं. मग ते तिथं राहिलेच नाही तर. आणि आता सध्या लागेल ते घर बंदच आहे. त्या घरी कोणीच नाही. अरे बापरे. ही रिअल कहाणी आहे, गावची कहाणी. आणि तिथं रिअल मध्ये असं कळले. आता सध्याही ते घर वस पडलेले, त्या घरामध्ये कोणी जात नाही, काय नाही. गेलं जर तर त्याच्या जीवाला धोका असतोय. म्हणून आताही त्या सांगतायत की त्यांच्या गावामध्ये ज्या घरी आहे त्या घरामध्ये कोणीच नाही. बाहेर कुठे गेलेले? मुंबईला, पुण्याला, कुठे? ते मुंबईला गेलेले. तर ते सर अख्खं घर उठून मुंबईला गेलेले. त्या जागा पण कोणी विकत घेत नाहीये. आणि ते बंदच पडलेले सगळं. ते बंदच घर आहे. त्या घरामध्ये गेलं तर सर्वांना माहिती धोका आहे. ते विकत सुद्धा कोणी जागा घेत नाही. म्हणून चला, तुम्हाला कशी वाटली आजची कहाणी? आणि हे सत्य घटना आहे. आणि ह्या घटनेवर म्हणजे काहीच आम्ही असं काल्पनिक नाहीये, ही खरी घटना आहे. चला भेटू परत अशा सनसनीत खबरी सोबत. आणि परत नंतर भेटूया. बाय.